दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्यानं कार्यकर्ते समाधानी। राजकारणात कुणीही कुणाचा शत्रू किंवा मित्र नसतो। एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक मध्ये अजित पवारांचं सूचक वक्तव्य। अजित पवार महाराष्ट्राचे आका। भाजपचे आमदार महेश लांडगेंकडून अजित पवारांवर आक्रमक टीका। तर मी कोण हे जनता ठरवेल, अजित पवारांचा सणसणीत टोला। मुंबई आणि मराठी अस्मितेचं डेथ वॉरंट निघालंय। संयुक्त मुलाखतीतून ठाकरे बंधूंचा हल्लाबोल। मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव उधळून राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा। शिंदेंना दुखवायचं नव्हतं म्हणून ठाण्यात युती। मुख्यमंत्र्यांनी सांगितली इनसाइड स्टोरी। तर आम्ही इतके मजबूत की ब्रँडचा बँड वाजवू। फडणवीसांचे नाव न घेता ठाकरे बंधूंवर आगपाखड। मुंबईतील पुरावेळी ठाकरे बंधू कुठे होते? आशिष शेलार राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवरून आशिष शेलारांचा निशाणा। चित्रपट बघायचे आणि फडाफडा जिलेबी खायची, राज ठाकरेंना टोला। नागपुरात आज तर्री पोहा विथ देवाभाऊ। मुलाखतीतून फडणवीस नागपूरकरांशी संवाद साधणार। तर नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगरातही घेणार प्रचार सभा। विरोधकांचे मुख्य प्रतोद मंत्रिपदाच्या दर्जापासून दूर राहणार। विरोधकांची कोंडी करण्यासाठी राज्य सरकारची आणखी एक खेळी। किमान 10% सदस्य असलेल्या पक्षांच्या प्रतोदांनाच मंत्रिपदाचा दर्जा। सोलापुरातील सरवदे हत्या प्रकरणी अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। अमित ठाकरेंनी मागितली होती मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ। मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ न मिळाल्यामुळे खंत व्यक्त करणारं स्मरणपत्र। अंबरनाथमध्ये भाजपसोबत युती केल्यानं काँग्रेस शहराध्यक्षांचं निलंबन। तर 12 नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस। कारवाई झालेले नगरसेवक आज भाजपात प्रवेश करणार। रवींद्र चव्हाणांची माहिती। भाजप नेते मोहित कंबोज यांना सीबीआय पाठोपाठ ईडीचा दिलासा। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष पीएमएलए कोर्टानं स्वीकारला। भंडारा जिल्ह्यात करांढला अभयारण्यात वाघिणीचा मुक्त संचार। T20 शॅडो वाघीण बछडे पर्यटकांचं आकर्षण। मध्यरात्री शॅडो वाघिणीचा मुक्त संचार कॅमेऱ्यात कैद। ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगी यांचं निधन। वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। पर्यावरण परिसंस्था संवर्धनासाठी झटणारे मार्गदर्शक हरपल्याची भावना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।